नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. तोडाफोडा राज्य करा ही इंग्रजांची नीती होती, पण ती सोडण्याची अजिबात इच्छा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीये. बघा ना, आता आपल्याच खासदारावर पाळत ठेवण्याची आणि आपल्या टॅक्सच्या पैशातून खासदाराला एक्स्ट्रा सिक्युरिटी देण्याची वेळ महाराष्ट्रातल्या मतदारांवर आली. म्हणजे ज्या देशात आपण चांद्रयान चंद्रावर पोहोचलं म्हणून मिशन सक्सेसफुल म्हणतो, तिथे आता आमदार खासदार फोडण्याच्या मोहिमांना ऑपरेशन आणि मिशन असं म्हटलं जातंय. तुमचा आशीर्वाद हवा असं म्हणत पाया पडणारे नेते आज विमानतळाच्या मागच्या गेटनं निघून जातात आणि मतदारांना बाबाजी का ठुल्लू दाखवतात. आणि मीडिया त्यांना टायगर म्हणतं, वाघ म्हणतं. आणि मग प्रश्न पडतो की बोटावर लागलेली ती शाई लोकशाहीचा सन्मान होता की आपल्या विश्वासाची पब्लिकली झालेली फसवणूक होती. कसं आहे ना, दुधातली भेसळ पकडायला तुकाराम मुंडेंसारखे तगडे अधिकारी आहेत हो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात जी महाभेसळ सुरू आहे तिची तपासणी कोण करणार? 2022 पासून महाराष्ट्र एकच मूव्ही बघतोय. कलाकार बदलत आहेत, फक्त स्क्रिप्ट तीच आहे. आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस, मग तृणमूल काँग्रेस, मग आप, मग परत शिवसेना. सत्ताधाऱ्यांची भूक किती आहे आणि ती भागतीये का नाही असा प्रश्न आता मतदारांना पडतोय. आणि आता शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनीच नवीन ट्विस्ट समोर आलाय. आता तोही महाराष्ट्राला कळलाय. कालपर्यंत इतरांना गद्दार म्हणणारे शिवसेनेचे हे 6 खासदार आज स्वतः त्या आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. सुप्रीम कोर्टानं एक निर्णय 4 वर्ष रखडवला आणि लोकप्रतिनिधींना वाटेल तशा इकडून तिकडे उड्या मारायला एक लीगल कवच दिलं गेलंय, असंही लीगल एक्सपर्ट्स आता म्हणतात. तर हे सगळं बेसिकली काय सुरू आहे याबद्दल आपण बोलणार आहोत आज ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रोहित चंद्रावरकर सरांशी. सर, तुमचं स्वागत आहे. कसं आहे बघा ना सर, आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तुम्हीच आता सांगा, म्हणजे आमच्या पिढीपेक्षा तुमच्या पिढीने बाळासाहेबांना, शिवसेनेच्या राजकारणाला आणखीन जवळून पाहिलंय. तर तुम्हाला शिवसेना आत्ता ग्राउंडवरनं कशी दिसतीये? म्हणजे ती विखुरली आहे, तुटली आहे, संपली आहे का अजूनही लढतीये? काय 2 वर्षात बदललंय? उद्धव ठाकरे बदललेत की खासदार बदललेत? हर्षदा, मला वाटतं आज असलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपल्याला असं म्हणता येईल की ठाकरे महाराष्ट्रातले जे काही राजकीय कुटुंब आहेत आणि 2 सगळ्यात मोठे प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात ज्यांनी गेली 40-50 वर्ष चालवले, त्यातला एक शिवसेना हा आहे, त्याला 60 वर्ष आज होत आहेत. दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा आहे, त्याला 25-26 वर्षात झाली आहेत. पण शिवसेना हा आज 60व्या वर्धापन दिनी ठाकरे हे जे मूळ फॅमिली आहे शिवसेना सुरू करणारी, त्यांच्यासाठी मला वाटतं की आजचा वर्धापन दिन हा गेल्या 60 वर्षातला कदाचित सर्वात वाईट वर्धापन दिन असेल. 2022 साली सुद्धा जून महिन्यातच 4 वर्षापूर्वी अशाच प्रकारे 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होऊन एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीला गेले वगैरे. पुढे काय काय झालं, समहाव जून महिना हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी फार त्रासदायक असतो असं मला परवा एक सिनियर पत्रकार सांगत होते की नारायण राणे हे सुद्धा सोडून गेले होते. ते साधारण जूनच्या सुमारालाच अधिवेशन असताना गेले होते. छगन भुजबळ यांनी असंच मे जून या काळातच बाळासाहेबांना सोडून काँग्रेस जॉईन केली होती. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदावरून राजीनामा झाला, तोही जून महिन्यात झाला. आणि त्याच जून महिन्यात जरा आधी 15 दिवस आधी एकनाथ शिंदे हे 40 जणांना घेऊन गुवाहाटीला निघून गेले. आज जून महिन्यात 19 तारखेला परत एकदा 6 खासदार शिवसेनेचे जे 2 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत निवडून आले आणि महाविकास आघाडीला तिन्ही पक्षांना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांना भरपूर यश त्या लोकसभा निवडणुकीत मिळालं होतं. ते 6 खासदार, त्यातले 9 पैकी 6 खासदार आज वेगळे होत आहेत हे अगदी क्लिअर झाले. गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की खरंच काय होतंय, कारण हे खासदार कोणाशी बोलत नव्हते, काही पत्ता लागू देत नव्हते, ते कुठे आहेत हे समजत नव्हतं वगैरे. पण आता काल संध्याकाळपासून साधारण क्लिअर व्हायला लागलं की त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे अधिकृतपणे की आपण वेगळा गट म्हणून बसू इच्छितो आणि आपण सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसू इच्छितो. तर त्या अर्थाने मला वाटतं की उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक कठीण काळ, फार मोठा कठीण काळ हा आहे. कारण आता त्यांच्याकडे 1 राज्यसभा सदस्य, 3 लोकसभा सदस्य आणि महाराष्ट्र विधानसभेत केवळ 20 आमदार अशी परिस्थिती आहे, जी की गेल्या 10, 15, 20 वर्षात शिवसेनेची ओव्हरऑल जी परिस्थिती आपण बघत आलो त्यातली सगळ्यात वाईट परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो. ओमराजे निंबाळकर म्हणलेत की 20 तारखेनंतर मी फायनल निर्णय घेईन, म्हणजे असं स्टेटमेंट आता बातम्यांमध्ये वाचलं. त्याबद्दल तर विचारायचंच आहे. पण ओव्हरऑल म्हणजे आता शिवसेना, तुम्ही पत्रकार म्हणून याच्याकडे कसं बघता? म्हणजे युजली असं म्हणतात की पत्रकारांना आतली बातमी माहिती असते. जसं आर्थिक संकट एकदम येत नाही काय, त्याला एक
तयारी आधीपासूनची असते, तसं एकदम हे 6 खासदार गायब झाले असं तर नाही झालं. तर काय माहितीये की कधीपासून ह्याची सुरुवात झाली होती? महाराष्ट्राच्या मला वाटतं महाराष्ट्राचं पॉलिटिक्स फॉलो करणाऱ्या अनेकांना, केवळ मलाच नव्हे तर अनेकांना याची कल्पना होती की असं काहीतरी होतं आहे किंवा चालू आहे वगैरे वगैरे. आणि मंगळवारी रात्री नॅशनल टेलिव्हिजनवर मी असं बोललो पहिल्यांदा. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या अ, पहिलं प्रथम ही बातमी जनतेला सांगण्यापैकी मी एक होतो की बुधवारी हा सगळा प्रकार होईल किंवा बुधवार गुरुवार या 2 दिवसात होईल. अ, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या 3 दिवस 2-3 दिवस आधीमध्ये हे सगळं होईल असं, त्याच प्रकारे ते झालं. पॉइंट असं आहे की क्लिअर आहे की भारतीय जनता पक्षाच्या आघाडीच्या सरकारला केंद्रामध्ये विमेन्स रिझर्वेशन बिल आणि डिलिमिटेशन बिल, हे जे एकत्रितपणे विमेन्स रिझर्वेशनच्या नावाने आणलेलं बिल आहे, पण त्याच्यामध्ये खरा उद्देश हा डिलिमिटेशन करणं, कॉन्स्टिट्युएन्सीचं. म्हणजे एका अर्थाने देशाचा राजकीय नकाशाच बदलणं. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये ज्या भारतीय जनता पक्षाला जास्त यश मिळत आलेलं आहे त्यांच्या खासदारांची संख्या वाढवणं, तिथे लोकसंख्या वाढवली आहे अशा अशा कारणाने. आणि दक्षिणेतली तामिळनाडू, केरळ आणि अन्य राज्य जे आहेत तिथली खासदारांची संख्या कमी करणं, असं जे डिलिमिटेशनचा उद्देश आहे, ते बिल मागच्या सेशनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मांडलं, म्हणजे सरकारने मांडलं आणि त्याचा पराभव झाला लोकसभेमध्ये. त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही नेते गेल्या काही महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये असं सांगत होते सगळ्यांना की काही नाही, आम्ही काही करून हे बिल पास करून घेणारच. आणि ते कसं पास करून घेणार याच्याबद्दल हे क्लिअरली दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे बोललं जात होतं की महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष असो, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असो, उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा ममता बॅनर्जींचा टीएमसी पक्ष असो किंवा अन्य कुठले पक्ष असो, याच्यातल्या खासदारांना आपल्या बाजूला घेणे हाच मार्ग त्याच्यात असू शकतो. कारण हे बिल आता मॉन्सून सेशनमध्ये, म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये, लोकसभेमध्ये परत आणण्याची सरकारची तयारी. परत एकदा हे बिल आणलं जाईल आणि त्यावेळी जे मतदान होईल त्याच्यामध्ये काही करून हे बिल पास करून घ्यायचं याची तयारी गेल्या 2-3 महिन्यापासून सरकार करत आहे, भारतीय जनता पक्ष सुद्धा करत आहे. हे बिल पास करून घेणे आणि त्यातून 2029च्या निवडणुकीसाठीचा राजकीय नकाशा देशाचा बदलणे आणि भारतीय जनता पक्षाचं डॉमिनेशन असलेली राज्य जी आहेत तिथल्या खासदारांची संख्या जास्त असावी, म्हणजे आपोआपच पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा बेनिफिट भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर मिळेल. अशा पद्धतीचं हे प्लॅनिंग आहे. हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षापुरता किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची नाराजी यापुरता असलेला विषय नसून हा एक वायडर नॅशनल लेवलला वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशातल्या सत्तेवर असलेल्या पक्षाकडून राबवला जाणारा प्लॅन किंवा ऑपरेशन असं आपण म्हणू आहे, असं आता स्पष्ट झालेलं आहे. याच्यातला दुसरा भाग मात्र असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आता जे राहिलेले आहेत, जे आमदार आहेत किंवा अन्य लोक आहेत, नेते आहेत, प्रवक्ते आहेत वगैरे, ते सुद्धा प्रायव्हेटमध्ये बोलताना सांगतात आता उघडपणे, ऑफ द रेकॉर्ड बोलताना, की उद्धव ठाकरे यांची कार्यशैली ही काही बरोबर नाही आहे फारशी. ते ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह असायला पाहिजेत तेवढे ऍक्टिव्ह नाहीत, ते तेवढे बाहेर पडत नाहीत. विशेषतः महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, हे जे सगळं गेल्या 4 महिन्यात झालं त्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारे कॅम्पेनिंग मध्ये उतरायला होतं, ठाण्यासारख्या ठिकाणी बघा, पुणे, ठाणे किंवा मुंबईचे काही भाग, म्हणजे वसई पर्यंत बोरिवली पासून पुढे असलेला भाग जो आहे मुंबईचा, ग्रेटर मुंबई आपण म्हणतो किंवा MMR रिजन, या सगळ्या भागामध्ये प्रचारासाठी जाणं, लोकांना भेटणं किंवा तेवढा वेळ देणं, ह्या गोष्टी त्यांच्याकडून झाल्या नाहीत. लोक असं म्हणतात की आदित्य ठाकरे सुद्धा ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 1 वर्षात किती वेळा गेलेत ते तुम्ही जर बघितलं तर ते हाताच्या एका हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या वेळा फक्त आहे. म्हणजे मुंबईतून कार किंवा तुमचा जो ताफा ज्याला हल्ली म्हणतात, म्हणजे 2-3 कार, सिक्युरिटीची गाडी वगैरे, हे घेऊन बांद्र्यापासून ठाण्याला पोचायला मला वाटतं 35-40 मिनिटं लागत असतील, फार तर 1 तास लागत असेल. पण तेवढ्या अंतरावर सुद्धा ठाकरे पिता पुत्र हे जाऊन तिथल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना महिन्यातनं 2दा, 1दा काय जे असेल ते भेटणं, मोटिवेट करणं, हे निवडणुकीच्या काळात सुद्धा करताना दिसले नाहीत. जे कार्यकर्ते किंवा नेते त्यांना येऊन मातोश्री इथे किंवा अन्य ठिकाणी भेटू इच्छित होते, त्यांना भेटी सुद्धा तशा ऍक्सेसेबल
पद्धतीने मिळत नव्हत्या किंवा मिळत नाही आहेत आता सुद्धा. या गोष्टी सुद्धा आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे, कारण बॅलन्स्ड चित्र आपण आपल्या प्रेक्षकांना देतोय. भारतीय जनता पक्ष एक ऑपरेशन करतंय, त्याच्यात प्लॅनिंग करतंय, त्याच्यात शिंदे यांना पुढे करतंय, आपला ह्याच्यामध्ये काही संबंध नाही असं म्हणतं आहे. आणि मग उद्धव ठाकरे यांचे लोकप्रतिनिधी शिंदे यांच्या मार्फत किंवा अन्य मार्फत फुटून वेगळे होत आहेत. विधानसभा अध्यक्ष असो किंवा लोकसभा अध्यक्ष असो त्यांना पत्र देत आहेत. हे 4 वर्षात दुसऱ्यांदा होत आहे. बरेच लोक म्हणतात की हे 6 खासदार ज्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं ते आजच्या मेळाव्यात येणार की काय, दिसणार की काय स्टेजवर. पण आता माहिती अशी मिळते की ते त्या मेळाव्याला येत नाही आहेत आज. याचं कारण त्यांना कायदेशीर सल्ला असा दिला गेलाय की जोपर्यंत लोकसभेमध्ये निर्णय होऊन तुम्ही स्वतंत्रपणे बसत नाही, सत्ताधारी पक्षाच्या बाजूला येऊन बसत नाही, तोपर्यंत पब्लिक प्लॅटफॉर्मवर तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पार्टी सोडून दुसऱ्या कुठल्या तरी पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर जाणं हे तुमच्यावर कारवाई करण्यासाठीचं कारण ठरू शकेल आणि त्याच्यातनं टेक्निकल काहीतरी कायदेशीर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे कदाचित ते आज त्या मंचावर येणार नाहीत, पण 21-22 तारखेला, 22 वगैरे तारखेला हे जाहीरपणे मीडियासमोर, जनतेसमोर येतील आणि सांगतील की आम्ही आयदर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सहभागी होत आहोत किंवा अन्य कुठल्या पक्षात सहभागी होत आहोत. पण तो जो कुठला पक्ष असेल तो भाजप प्रणित एनडीए ही जी आघाडी आहे, महायुती ही जी आघाडी, त्याच्यातच त्या युतीमध्येच सहभागी होणारा पक्ष असेल, म्हणजे सत्ताधारी पक्षाबरोबरच ते बसतील असं दिसतंय. हर्षवर्धन सर, तुम्ही म्हणलात ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी, कार्यशैलीविषयी नाराजी हा एक भाग झाला त्यातला, पण मग त्याच्यासाठी एक केसचा निकाल होईपर्यंत थांबणं हा जो वेट टाइम आहे त्यावरनं अनेक जण असं म्हणतात की म्हणजे याचा कुठेतरी तुम्हाला एक वेगळा ॲडव्हान्टेज हवा आहे आणि नेसेसरीली तुम्हाला सत्तेत जायचं आहे म्हणूनच तुम्ही हे करताय. तुम्ही विरोधातल्या कुठल्याही इतर पक्षांमध्ये जाण्याचा विचार करत नाही आहात, हा पण त्यामागचा एक मुद्दा आहे. तर बेसिकली ही जी केस आली पवनराजे निंबाळकरांची, त्याचा जो आता निकाल आहे 20 तारखेला, त्याच्याबद्दल संजय राऊतांनी जे थेट आरोप केलेत, आता उमराजेंचं त्याच्यावरचं जे स्टेटमेंट आहे, तर हे कुठेतरी डॉट्स जोडले तर काय पिक्चर दिसतंय? तशा आरोपांबद्दल आपण काही बोलणं मला माहित नाही, कारण संजय राऊत जे आरोप करतात ते त्या आरोपांची जबाबदारी त्यांनी घ्यावी. आपण काही कोणाबद्दल असं आपल्या हातात काही एव्हिडन्स नसताना म्हणणं बरोबर नाही, विशेषतः पब्लिक प्लॅटफॉर्मवरून. त्यामुळे त्याबद्दल मी काही विशेषतः या केसबद्दल मी काही बोलणार नाही. पण जनरली तुम्ही हे बघा की अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, दुर्दैवी निधन झालं, त्याच्या आधी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं विलिनीकरण होणार आणि त्यासाठी अनेक मीटिंग्स होत आहेत अशी सगळी माहिती बाहेर आलेली होती. आणि ते ऑब्व्हियस झालं होतं, कारण त्यांनी महापालिका निवडणुका ह्या एकाच चिन्हावर लढवल्या. शरद पवारांनी जे उमेदवार उभे केले ते सुद्धा घड्याळ या चिन्हावर, म्हणजे अजित पवारांच्या पक्षावरच्या चिन्हावरच उभे केले. आणि ते क्लिअर झालं होतं की हे एकत्र येणार. ते एकत्र आल्यानंतर ते कुठल्या बाजूला बसणार, तर ते उघडच आहे की अजित पवार काय उपमुख्यमंत्रीपद सोडणार नव्हते किंवा अर्थमंत्रीपद सोडणार नव्हते. याचा अर्थ शरद पवारांच्या गटाचे त्यांच्या पक्षाची जी माणसं विलिनीकरण म्हणून एकत्र येतील आणि एकच राष्ट्रवादी बनेल असा प्लॅन होता. तो राष्ट्रवादी पक्ष हा भाजपच्या युतीमध्येच सहभागी होणार होता, हे उघड आहे. त्याच्यामध्ये काही जणांना मंत्रिपद वगैरे महाराष्ट्रात आणि केंद्रात दिली जाणार होती, याची पण चर्चा सगळीकडे आहे. त्यामुळे कोणताही पक्ष जर विलीन होत असेल किंवा कोणताही खासदारांचा गट विलीन होत असेल किंवा फुटत असेल, बाजू बदलत असेल वगैरे, तर तो सत्ता असलेल्या पक्षाकडेच जाणार, हे उघड आहे. कोणीच विरोधी पक्षातल्या कुठल्या आघाडीमध्ये जाऊन बसणार नाही. याचं एक महत्वाचं कारण असं आहे, आणि तो विषय या सगळ्या निमित्ताने फार महत्वाचा आहे, की गेली 3-4 वर्ष, विशेषतः गेली 2-2.5 वर्ष म्हणा, खासदार आणि आमदारांना जो विकासासाठी निधी दिला जातो, सरकारकडून सरकारी निधी, करदात्यांच्या पैशातून जो काही तिजोरी सरकारची आहे ती भरली जाते, त्याच्यातला निधी दिला जातो, तो विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना फारच कमी मिळतो किंवा तो अडकवून ठेवला जातो. अशा प्रकारच्या तक्रारी अनेकांनी, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, महाराष्ट्रामध्ये विश्वजित कदम यांच्यासारखे आमदार आहेत त्यांनी किंवा अन्य
अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, मुंबईमध्ये नगरसेवकांनी, अनेकांनी हे ऑन रेकॉर्ड मीडियामध्ये तक्रारी केल्या आहेत की आम्ही विरोधी पक्षाचे असल्यामुळे आम्हाला निधीच मिळत नाही. कोणत्याही निवडून आलेल्या माणसाला, राजकारणात असलेल्या माणसाला, हर्षदा, परत निवडून यायचं असेल हीच इच्छा असते. त्याला परत आपण एकदा पुढच्या टर्मलाही निवडून यावं, आता आपण आमदार आहोत, पुढे आपण मंत्री व्हावं अशी इच्छा असते, वगैरे वगैरे. यामध्ये महत्वाचा भाग त्या मतदारसंघात तो किती कामं करू शकतो किंवा शकते, महिला आमदार असेल तर, हे असतं. कारण त्या सगळ्या कामांवरच तुम्ही परत निवडून येता किंवा येत नाही हे सगळं ठरतं. त्या कामांसाठी निधी लागतो. रस्त्याची कामं आहेत, ग्रामीण भागात रस्ते, पाण्याच्या लाईन्सची कामं आहेत, रस्त्यांची कामं आहेत, हजार प्रकारची इतर कामं आहेत मतदारांना जे करून हवं असतं. तो निधीच जर विरोधी पक्षांना मिळत नसेल, विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि खासदारांना अजिबातच मिळत नसेल किंवा अगदी कमी मिळत असेल, तर ते करणार काय असा प्रश्न अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दिसतोय आणि त्याबद्दल सगळे बोलतायत. मला असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी किंवा आणि काही एकनाथ शिंदे यांनी काही प्रलोभन दाखवलं की मी तुम्हाला असे असे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट तुमच्या मतदारसंघात करेन, हा एक भाग असेल, बाकी काय असेल. त्याबरोबरच निधीच्या मार्फत भारतीय जनता पक्ष, निधीच्या मार्फत म्हणजे निधी कंट्रोल करण्याच्या मार्फत भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारचे बंधनं घालतोय विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर, तोही एक महत्वाचा भाग आहे. आणि हे खासदार किंवा आमदार ऑफ द रेकॉर्ड बोलताना हे सरळ सांगतातच की आता आमच्याकडे पर्यायच नाहीये की सत्तेतल्या युती बरोबर आम्ही असलो तरच आम्हाला मतदारांची कामं करून घेता येतील, विकासाची कामं करून घेता येतील, वगैरे वगैरे. त्यामुळे महाराष्ट्रात असो किंवा अन्य राज्यांमध्ये, अन्य राज्यातल्या कुठल्या नेत्यांशी या विषयावर मी बोललेलो नाही, पण महाराष्ट्रात ते दिसतंय सरळ आणि अन्य राज्यातही असणारच, मध्य प्रदेशात किंवा गुजरात किंवा बिहार वगैरे मध्ये हे असणार याची मला खात्री. तर त्यामुळे ह्या लोकांकडे तसा फारसा पर्याय नाही की ते विरोधी पक्षात लावून लढत राहतील, वगैरे वगैरे. आणि त्या अर्थाने बरेचसे राजकीय विश्लेषक किंवा नेते सुद्धा, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा किंवा अन्य लोक आता हे म्हणतात की हा लोकशाही बद्दलचाच प्रॉब्लेम, लोकशाहीच अस्तित्वात राहणार की नाही असं जर झालं तर. कारण जर विरोधी पक्षच टिकला नाही आणि पुढच्या निवडणुकीमध्ये जर निवडून येऊ शकतील अशी सगळी माणसं सत्ताधारी पक्षाच्याच बाजूला जर जाऊन बसणार असली तर लोकशाही ही निरर्थकच होईल. नावापुरता निवडणुका होत आहेत असं होईल, जशा रशियामध्ये होतात किंवा अन्य ठिकाणी होतात. म्हणजे त्याच्यात 95% मतं ही पुतीन यांनाच मिळतात वगैरे, हे आपण बघत आलो. तर तसं नावापुरता निवडणुका घेणं असं, अशा दिशेने आपण जाऊ की काय असा प्रश्न अनेकांना यामुळे पडलाय. तो मात्र एक म्हणजे बाकी सगळं बॅलन्स्ड चित्र जरी आपण देत असलो तरी हा भाग मात्र एक स्टार्क रियालिटी आहे. त्याच्याबद्दल न बोलून चालणार नाही किंवा ते त्याबद्दल काय करायचं हा मात्र प्रश्न सगळ्यांच्या मनात महाराष्ट्रामध्ये सध्या आहे. हर्षदा, एकनाथ शिंदे यांची ताकद कुठेतरी ते वाढवू इच्छित आहेत भाजपच्या समोर, अशी पण एक चर्चा आहे, तसंही विश्लेषण केलं जातं. तुमची काय माहिती आहे? म्हणजे आता हे 6 खासदार गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ही इंटरनल फाईट आहे का त्यांचीच महायुतीमधली? आता असं होणार आहे की हे 6 खासदार गेल्या, जर एकनाथ शिंदे यांना जॉईन झाले, अजून त्याच्यात क्लॅरिटी नाही की ते शिंदे यांच्याच पक्षात बसणार आहेत का अन्य कुठल्या छोट्या पक्षात मर्ज होणार आहेत, तेही ऑप्शन त्यांच्याकडे आहे. कारण त्यांना कुठल्या तरी पक्षात मर्ज होणं हे आवश्यक आहे. ते 10व्या शेड्यूल मधलं जे 2/3 मेजॉरिटी लोकप्रतिनिधी क्रॉसओव्हर झाले, तर ते मर्ज झाले, विलीन झाले कुठल्या पक्षात, तरच ते लिगल होईल. त्यामुळे त्यांना तसं मर्ज व्हावं लागेल आणि ते मर्ज शिंदे यांच्याबरोबरच होतील अशी चर्चा आहे, पण अजून त्याच्यात कन्फर्मेशन नाही. जर झाले मर्ज तर शिंदे यांच्या लोकसभेतल्या सदस्यांची संख्या 13 होणार आहे. आणि आता चर्चा अशी आहे की 13 खासदार असल्यामुळे शिंदे यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे आणि ते कॅबिनेट मंत्रीपद डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव पुत्र यांना दिलं जाईल अशी चर्चा आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्याला टाईट रोप वॉक म्हणतात तसं, बॅलन्सिंग ऍक्ट असंही म्हणतो आपण, तसं करावं लागणार आहे. ते असं की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येच प्रतिस्पर्धा जोरात सुरू आहे. मी सुद्धा लिहिलंय, अनेकांनी लिहिलंय इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये, अनेकांनी त्याच्याबद्दल बोलूनही झालेलं आहे की कसं सतत फडणवीस आणि शिंदे यांच्यात महाराष्ट्राचं इन्फ्रामॅन कोण या विषयावरून किंवा अन्य विषयावरून स्पर्धा सुरू आहे. जागा वाटप ठाणे महापालिकेचं, मुंबईतलं, याच्यातही त्यांच्यात स्पर्धा होती, वगैरे वगैरे.
तर भाजपला तो बॅलन्सिंग ऍक्ट किंवा टाईट रोप वॉक असा करावा लागणार आहे की एका बाजूला उद्धव ठाकरे यांचं बळ पूर्ण कमी करत नेत असताना शिंदे यांना एम्पॉवर करणे, पण त्याचबरोबर शिंदे हे फार जास्त पॉवरफुल होणार नाही तसं बघणे, कारण पुढे कदाचित शिंदे हे प्रतिस्पर्धी बनतील. याचं कारण सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची अवस्था ही फारच वाईट झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याची अनेक कारणे आहेत. त्यातलं एक कारण पवार कुटुंबामधला फेस मोठा पुरेसा मॅच्युअर, म्हणजे रोहित पवार असतील किंवा जय पवार असतील किंवा अन्य कोणी असतील, पण ते सगळे पुरेसे मॅच्युअर, पुरेसे सगळ्या आमदारांना लीडर म्हणून आपल्याला मान्य होतील असे नाही आहेत फेस. आणि या परिस्थितीमध्ये मराठा फेस राष्ट्रवादीकडे आता नाही. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी मधले सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते हे शिंदे यांच्या पक्षाकडे जात आहेत, कारण शिंदे यांच्याकडे सत्ता पण आहे, त्यांच्याकडे निधी देण्याची पात्रता पण आहे, त्यांच्याकडे नेतृत्व आणि ते दिवसाचे 12-14 तास ते लोकांना भेटणं हे करतात ते पण आहे. आणि एका अर्थाने लोकांना वाटतं की भविष्याच्या दृष्टीने आपल्याला शिंदे यांच्या नेतृत्वात काम केलं तर आपल्याला काहीतरी आपली कामं, विकासाची कामं असतील, आपलं व्यक्तिगत काय आपल्याला उमेदवारी वगैरे असेल हे सगळं आपल्याला मिळू शकतं. त्या दृष्टीने शिंदे इज गेटिंग एम्पॉवर्ड बियॉन्ड एनीबडीज एक्सपेक्टेशन. म्हणजे याचा पुढचा एपिसोड एक राष्ट्रवादी बरोबरचा पण पुढच्या काळात दिसू शकतो असं तुम्ही सूचित करता आहात का? तर मला असं वाटतंय की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे त्यातले नेते सुद्धा बऱ्यापैकी शिंदे यांच्याकडे जाताना दिसत आहेत. त्यामध्ये साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई खूप ऍक्टिव्ह आहेत. तुम्ही जर हायवेवरून पुण्याहून गोव्यापर्यंत गेलात, गोव्यापर्यंत सुद्धा जायची गरज नाही, कोकणापर्यंत घाट उतरून तिथपर्यंत गेलात तर तुम्हाला ज्या प्रकारे सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हायवेच्या दोन्ही बाजूला शिंदे यांची होर्डिंग्स दिसतात, ती दॅट्स नॉट अ जोक. म्हणजे इट इज बियॉन्ड एनीबडीज इमॅजिनेशन की किती प्रमाणात ते त्या भागात त्यांचं सुरू आहे काम. सातारा हा तर शिंदे यांचा मूळ जिल्हाच आहे. कोल्हापूर हा सुद्धा एक मराठा स्ट्रॉंगहोल्ड मानला जातो आहे. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग जो राष्ट्रवादीचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये द पिक्चर आय कॅन सी, जो आजचा विषय तो नाहीये, त्या विषयावर आपण नंतर बोलू, पण एकच लाईन सांगतो की व्हॉट आय कॅन सी इज एनसीपी डिक्लाइनिंग अँड शिंदे रायझिंग असं मी म्हणेन. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असतं काही प्रमाणात होणं आणि त्याची जागा शिंदे यांनी आणि त्यांच्या पक्षांनी, त्यांच्या माणसांनी घेणं, ही एक प्रोसेस दुसरी सुरू आहे. यामुळे काय होणार आहे की एका बाजूला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची रिप्लेसमेंट म्हणून शिंदे इमर्ज होत आहे, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः शरद पवार यांच्या गटाचे जे कोणी आहेत लॉयल राहिलेले, ते सुद्धा शिंदे यांच्या बरोबर जाताना दिसत आहेत. त्याच्यामुळे शिंदे हे दोन्ही बाजूनी सरशी त्यांची दिसते आहे होताना. हे एक ऑब्झर्वेशन आहे की ज्याचा पुढे महाराष्ट्राच्या ओव्हरऑल सगळ्या 29च्या निवडणुकीपर्यंत जे काय होणार आहे त्याच्या सगळ्या त्या अनफोल्ड जे काय होतं, आपण म्हणतो हाऊ इट विल अनफोल्ड असं जे काय आपण बघतो गोष्टी, त्याच्यातला हा पण एक चॅप्टर आहे. त्याच्याबद्दल नंतर आपण बोलू शकतो. पण मला वाटतं आता आपण वर्धापन दिनावर काय होतं, कोण काय बोलतं, उद्धव ठाकरे त्या वर्धापन दिन कार्यक्रमात काय बोलतात षण्मुखानंद हॉलमध्ये आणि गोरेगावच्या नेस्को मैदानावर शिंदे काय बोलतात, याकडे आता आपण बघतोय. आणि ते सगळं झाल्यानंतर 1-2 दिवसात खरंच हे खासदार जर या बाजूला येऊन बसले, झालं, विलीन झाले, काय झाले, त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टींबद्दल नक्की काहीतरी सांगू शकतो. आता थोडंसं ते अनिश्चिततेच्या ह्याच्यामध्ये आहे. हर्षद, आणि तुम्ही म्हणलात तोच मुद्दा की आता शिंदेकडे जास्त ताकद दिसतीये. उद्या जाऊन कोर्टाचा निर्णय जेव्हा येईल त्यानंतरचं चित्र काय असेल ते आणखीन वेगळं असेल. म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळं अनालिसिस लागेल, कारण जर शिंदेंवरच उद्या मर्जर कुठे करण्याची वेळ आली, जर ज्या पद्धतीने घटनेत लिहिलं आहे त्या पद्धतीने, तर आणखीन काय वेगळी परमिटेशन कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतील महाराष्ट्राला, हे तर आत्ता जरतरवर बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. पण सर धन्यवाद, तुम्ही आज हा एक इन्साईट दिलात, पर्स्पेक्टिव्ह सांगितलात त्याबद्दल. आणि आपण या विषयांवर बोलण्यासाठी भेटत राहू. पण आत्ता थँक्यू. थँक्यू.